तर भावानं वडगाव हवेली गाव म्हटलं की गणपतीसाठी लय स्पेशल आहे, म्हणून आम्ही 2 महिने अगोदरच तयारी चालू केली. ब्लॉग बनवायचा म्हणून व्हिडिओ करायला चालू केलं. पुढं लय मज्जा आल्या. आम्ही निघालो बँड ठरवायला आमच्या मठाचा. यंदा नियोजन लय मोठं आहे. हे आमच्या मठाचा अध्यक्ष. विट्यात पोचल्यावर दत्त्याला म्हटलं चहा पाच. दत्त्या काय चहा पाजून जरा दत्त्या लागला कारण द्यायला, म्हणून आपलं त्याला म्हटलं आता फुगवावा जरा आणि चहा पाजायला लावावा. अरे सोन्या माडिकचा भाव आहेस तू, सोन्या माडिकचा. काय असा जाऊन्या 3-3 हजार रुपयाचा घड्याळ घालतोस तू. दे चहा दे. लाख प्रयत्न करून पण दत्त्यानं काय चहा पाजलाच नाही. शेवटी म्हणलं आपला आपणच पेवावा आता. मग दत्त्याला म्हटलं चहा आण बाबा तेवढा. एनजीओ गुपित असल्यामुळे तिथलं व्हिडिओ आम्ही काय काढलं नाही. मागे येताना पाऊस चालू झाला म्हणून आम्ही टाकीत बसलो लपून. हिरो रे आलो म्हणला बघून येईल. 1.5 तास झालंय इथं बसलोय, पाऊस चालू आहे बघा. पाऊस काय उन्हाचं नाव घेणं झालाय. ह्यो म्हणला बँड बघून या. त्याला काय म्हणा, त्याला मी टाकतो. टाकलं मी. पुढे जाऊया. पाऊस नाही, पुढे पाऊस नाही. आता छडीत पाणी गेलंय, आता गार लागायला. मामा भिजला. विट्यात आलं मध्ये लेंगऱ्यात बाहेर जाऊ दे. व्हिडिओ कोणाची करू नको. दिवसभर काय खाल्लं नसल्यामुळे भुका तर लय लागल्या होत्या आणि सगळीजण फाटली होती, पण दत्त्या काय फाटतच नव्हता. शेवटी दत्त्याच्या मिनत्या करून त्याला म्हटलं बाबा काहीतरी खाया घाल. शेवटी दत्ताबाईसनी गरीबावर दया आली. दया आल्यानंतर दत्तानं आपलं चहा बी सांगितला, मिसळपाव सांगितली. आता म्हटलं दत्ताबाईचं आपलं मनापासून आभार आहे आम्ही. धन्यवाद तुम्ही आम्हाला नाश्ता दिल्याबद्दल.